हाय फ्रेंड्स, तर हा व्हिडिओ घेतला मी शुक्रवारी सकाळी. आपण जेव्हा गुरुवारच्या पूजेची सकाळी उत्तर पूजा करतो किंवा मी पूजा कशी उचलते ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे. तर प्रत्येकाची पद्धत ही वेगळी असते. तर मी अशा प्रकारे उचलते ते तुम्हाला मी दाखवते. तर सगळ्यात प्रथम आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे. तर दिवा होता माझा, पण फॅनने वगैरे गेला, नाहीतर रात्रभर मी दिवा ठेवला होता. आणि अगरबत्ती वगैरे लावून व्यवस्थित म्हणजे आपल्याला पूजा करायची आहे. तर हळदी कुंकू वगैरे आपल्याला परत म्हणजे देवीला लावायचं आहे. जे काही आपण वस्तू मांडलेल्या आहेत चौरंगावरती किंवा पाटावरती, त्या सगळ्याला हळदी कुंकू व्हायचं आहे. आणि आपल्याला स्वतःला पण लावायचं आहे हळदी कुंकू, आणि देवीच्या पाया पडायचं आहे. आणि आरती वाटलं तर आरती पण करायची, पण इथे मी आरती नव्हती केली, पण आरती पण केली तरी चालते. आणि याप्रमाणे सगळं केल्यानंतर एक एक वस्तू उचलायची आहे आणि देवाच्या पाया पडायचं आहे. आणि देवीला सांगायचं आहे काय चुकलं असेल तर आम्हाला, म्हणजे पूजेमध्ये काही चूक झाली असेल तर मला माफ कर असं सांगायचं आहे. आणि कलश पहिल्यांदा थोडासा हलवायचा आहे आणि त्याच्यानंतरच सगळं उचलायचं आहे. तर मी पहिल्यांदा फुलं वगैरे जी आपण केली होती ती उचलली. आणि एक ताटच घ्यायचं आहे, त्यातमध्ये फ्रूट्स वगैरे आपण जे मांडलेले फळे ती सगळे व्यवस्थित एका साईडला ताटामध्ये ठेवायचे आहेत. दूध आणि पाणी जे आपण ठेवलेलं असतं ते एका साईडला व्यवस्थित ठेवायचं आहे. आणि सगळ्या वस्तू जिथल्या तिथे व्यवस्थित ठेवायच्या आहेत. जो फोटो आपण घेतलेला तो एका ताटामध्ये, पुस्तक जे आपण मांडतो ते. आणि वेणी तर मी तर केसामध्ये घालते, कारण वेणी सुकत नाही, जशीच्या तशी असते. तर बऱ्याच बायका घालतात वेणी डोक्यामध्ये. ज्यांना घालायची नसेल ते पाण्यामध्ये, म्हणजे जे आपण पानं सोडतो ते पालवी असते ती त्याच्यावर सोडली तरी चालते. आणि जो नैवेद्य आपण दाखवलेला असतो, तर मी सकाळी पण जो काय आपण उपवासाला करतो त्याचा पण नैवेद्य दाखवते, आणि संध्याकाळी पण आपण दाखवतो तो नैवेद्य. असं दोन्ही नैवेद्य मी एकत्र करते. आणि गाई आली, जर समजा आलीच तर गाईला देते, आणि नाही आली तर मग इथे बकरी तर बकरीला देते. कुत्री तर मला कुठे इथे दिसतच नाहीत, मग बकरीलाच देते. पण ह्यावेळेस नेमकी गाई आली होती. सकाळीच 9:30ला नेमकी गाई आली, आणि मी पूजा उचलून ठेवलीच होती, तेवढ्यात गाई आली. मग गाईला नेमका प्रसाद गेला तो. आणि याप्रमाणे सगळी फुलं वगैरे आपण जी वाहिलेली असतात ती त्या पालवी तर आधी आपण 4 कोपऱ्यात 4 ठेवायची असते थोडी थोडी, तर ती ठेवली मी. आणि तांदूळ एका डब्यामध्ये भरून ठेवायचे, म्हणजे जे पण आपण साहित्य एका ठिकाणी ठेवू त्यामध्येच तांदूळ पण ठेवून द्यायचे. परत म्हणजे आपल्याला शोधायला त्रास नाही पडत. सगळं एका ठिकाणी व्यवस्थित असं बांधून ठेवायचं. मग ते डब्यात ठेवू किंवा आपण कशामध्ये पण ठेवू, ते व्यवस्थित एका ठिकाणी ठेवायचं. दुसऱ्या वेळेस आपल्याला म्हणजे सापडतं ते, हा कपडा वगैरे व्यवस्थित घडी घालून ठेवायचा. आणि जो आपण चौरंगाखाली स्वस्तिक काढतो त्याला पण हळदी कुंकू व्हायचं आहे. तर मी बघा हळदी कुंकू वाहते, आणि तिथे पण आपण पाया पडायचं आहे. आणि हा दिवा आणि अगरबत्ती जी लावलेली आहे ती 10-15 मिनिट तरी त्या जागेवर ठेवायची आहे, लगेच उचलायचं नाही, सगळं आपण तिथे ठेवायचे आहे. आणि पालवी मी सांगितल्याप्रमाणे 4 कोपऱ्यात 4 ठेवायचे. आणि अशा प्रकारे मी उत्तर पूजा करते. आणि हे पाणी जे असतं ते झाडाला किंवा तुळशीमध्ये ओतायचं आहे. तर आधी बघा असा रेडी झाला आहे आणि निघाला आता स्कूलमध्ये. आज काय स्कूलमध्ये पार्टी आहे ना? हां, चला बाय बाय करा सगळ्यांना. हाय एव्हरीवन, तर कसे आहात सगळे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. तर मी वर्षा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज माझी थोडी तब्येत बरी नाही, घसा खूप खवखवतो आहे आणि सर्दी पण झाली आहे त्याच्यामुळे, आणि अंग पण बॉडी पेन होत होतं, त्याच्यामुळे आज दिवसभर आराम केला मी. आणि संध्याकाळी ब्लॉग स्टार्ट करते आता. तर अजून स्वयंपाक बनवायचा आहे मला. तर तुमच्याशी थोडं बोलायचं होतं की ब्लॉगबद्दल. तर अजून मी आत्ता म्हणजे नवीनच आहे, आत्ताशी मी चालू केलं यूट्यूबचं चॅनेल. आणि त्याच्यामधलं अजून मला एवढं एडिटिंगचं वगैरे माहीत नाही. मला जेवढं माहिती आहे तेवढं मी करते आहे आणि शिकते पण, म्हणजे बघते व्हिडिओ वगैरे, आणि त्या नवीन काहीतरी करायचा प्रयत्न करते. पण काय माहीत म्हणजे काय होतं आहे ना, की कधी जे मी थंबनेल बनवते तर मी थंबनेल, पण ते व्हिडिओ अपलोड करताना का माहीत काय बसतच नाही, त्याच्यावरती वेगळंच थंबनेल येत आहे.
आणि खूप वेळा मी ट्राय केलं, म्हणजे डिलीट केला व्हिडिओ आणि परत पोस्ट केलं, परत तेच थंबनेल येतं आहे. जे मी बनवलं आहे आणि जे मी लावते ते येतच नाही आहे, दुसरंच येतं आहे. तर असं का होतं आहे काय माहिती. खूप वेळा मी काल पण व्हिडिओ अपलोड करायच्या वेळेस केला आणि बघितलं तर थंबनेल वेगळंच होतं. मग परत मी डिलीट केला आणि परत अपलोड केला. असं 2-3 वेळा केलं पण ते थंबनेल काय आलंच नाही. शेवटी मी तसाच व्हिडिओ अपलोड केला. असं 2 व्हिडिओचं तरी झालं आहे आणि का असं होतं आहे काय माहीत, मलाच काही कळेना झालं आहे. आणि खूप याच्यामागे पण एडिटिंग वगैरे असतं, त्याच्यामुळे खूप दगदग होते. घरातलं काम आणि दोघं पण लहान आहेत, त्यांना बघून मी एवढं सगळं करते. तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. एवढं मी स्ट्रगल करून व्हिडिओ बनवते आणि आज पण माझी तब्येत बरी नाही तरी पण मी व्हिडिओ बनवते, कारण कंटिन्यूस असलं पाहिजे आपलं कोणतंही काम. तर आत्ता मी घेतलं आहे बनवायला आणि तुमच्याशी तेच बोलायचं होतं की तुम्ही म्हणताल की थंबनेल असं का टाकते. तर थंबनेल तर मी बनवते व्यवस्थित, पण ते बसत का नाही हेच मला काही कळेना. तर मी ते पण बघेन आणि दुसऱ्या थंबनेलचं हे असेल तर ते बनवेल आता. तर ट्राय चालू आहे माझ्याकडून जेवढं चांगलं देता येईल तुम्हाला तेवढं मी देईन. तर मला सपोर्ट करा प्लीज. मला थोडंसं समजून घ्या थोडे दिवस, कारण आता नवीनच मी यूट्यूब चॅनल चालू केलं आहे. तर प्लीज मला समजून घ्या सगळ्यांनी आणि सपोर्ट पण करा, लाईक करा व्हिडिओ आवडले तर. काय तुमच्या कमेंट्स असतील चांगल्या वाईट काय पण असेल तर तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की विचारा. प्रश्न काय असतील ते पण विचारा आणि शेअर करा जास्तीत जास्त व्हिडिओ. तर हेच तुम्हाला सांगायचं होतं की माझी काय अडचण होती आहे, म्हणजे अजून काय मला व्यवस्थित येत नाही एडिटिंग वगैरे करायला, पण शिकेन हळूहळू आणि तुम्हाला जास्तीत जास्त चांगलंच देण्याचा प्रयत्न करेन. तर चला आता मी स्वयंपाक बनवते आणि मी आज करणार आहे वालाचं धिरडं, किंवा आपण वालाचे आमटी बनवू शकतो, वाळलेल्या पावट्याची. तर पावटाच म्हणतो आम्ही, काय काय वाल म्हणतात. तर ते मी बनवणार आहे आणि भाकरी करायच्यात. मला स्वयंपाकसुद्धा नाही केला मी आज, माझी तब्येतच बरी नव्हती त्याच्यामुळे. तर आत्ता जस्ट मी स्वयंपाकाला सुरुवात केली आहे. तर चला मी स्वयंपाक करते आणि माझं आज नाईट स्किन केअर कसं असतं ते पण तुम्हाला दाखवणार आहे. तर चला भेटू मग नंतर. तर हे बघा इथे मी वालाचा धिरडं बनवायला, धिरडं म्हणजे वाळलेल्या पावट्याची आमटी करायला घेतली आणि ते सोलायलाच खूप वेळ जातो, त्यालाच वेळ गेला मला. आणि त्याच्यानंतर मी फटाफट मसाला बनवला आणि आमटी करून घेतली एका साईडला आणि एका साईडला भाकरी केल्या. तर जे नाईटचं रुटीन असतं तेच असतं, काही त्याच्यामध्ये चेंज नाही. मी नाईट रुटीनचा व्लॉग पण टाकलेला आहे, तो बघितला नसेल तर नक्की बघा. आणि माझे व्हिडिओ जर आवडले तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारा. तर मला इंस्टाग्रामला अजून तुम्ही फॉलो केलं नसेल तर इंस्टावरती पण फॉलो करा. वर्षा भागवत 06 हा माझा आय.डी आहे आणि तिथे पण मला नक्की फॉलो करा. रील्स आवडल्या तर नक्की लाईक करा. आणि मी आज दाखवणार आहे तुम्हाला नाईट स्किन केअर माझं मी कशी करते ते. तर चला जेवण वगैरे नंतर मी दाखवते तुम्हाला कसं असतं नाईट स्किन केअर. तर हे बघा सगळं काम झाल्यानंतर आता मी फेस वॉश करते. फेस वॉश करायचा आहे आपला जो पण असेल फेस वॉश त्याने, आणि तोंड व्यवस्थित हळूवारपणे पुसून घ्यायचं आहे आणि मग ते अप्लाय करायचं आहे. तर मी हे करते दररोज नाईट स्किन केअर. तर त्यासाठी आपल्याला लागणार एक विटॅमिन ईची कॅप्सूल आणि ॲलोवेरा जेल. तर ॲलोवेराचं थोडंसं जेल घ्यायचं आहे आणि एक विटॅमिन ईची कॅप्सूल आणि ते चांगलं मिक्स करायचं आहे आणि त्याचं क्रीमी टेक्स्चर बनतं, असं क्रीमसारखं सेम होतं आणि ते आपल्या चेहऱ्यावर व्यवस्थित 5 मिनिट आपल्याला मसाज करून लावायचं आहे. तर हे कार्टून बघा दोन्ही माझ्या मागं पुढं फिरत होते, कारण ते झोपतच नाही. जोपर्यंत मी झोपत नाही तोपर्यंत दोघं पण झोपत नाही. ते जोपर्यंत लाईट वगैरे बंद नाही होत तोपर्यंत हे माझ्या मागे पुढे करतच असतात. तर याप्रमाणे बघा क्रीम झाली अशी आणि ते आपल्या चेहऱ्याला व्यवस्थित लावून घ्यायचे. 5 मिनिट मसाज करायचा आहे चांगला चेहऱ्यावर, सगळ्या चेहऱ्यावर लावून घ्यायचे आहे, नाकावरती कपाळावरती सगळ्या चेहऱ्याला, आणि मसाज करायचा आहे हळूहळू. तर या पद्धतीने बघा. तर माझ्या चेहऱ्यावर कधीच पिंपल्स वगैरे येत नाहीत. तर आपलं नाईट म्हणा किंवा डेला
कोणतंही स्किन केअर हे आठवड्यातनं एकदा आपण केलंच पाहिजे. काही ना काही आपण घरच्या घरी जरी टाईम नाही भेटला तरी वेळात वेळ काढून 5-10 मिनिटं का होईना आपण चेहऱ्याची जरा काळजी घेतलीच पाहिजे. तर याप्रमाणे बघा मी मसाज केला आहे आणि हातालासुद्धा जे राहिलेलं होतं ते लावून घेतलेलं आहे. आणि आता थंडी आहे त्याच्यामुळे हे वॅसलीन लावते. बाकी नाही एवढं मी स्किन केअर काही करत. तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.